नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी भावांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उर्फ देवाभाऊ यांनी महाराष्ट्र राज्यातील जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना सरसकट 40,585 कोटीची कर्जमाफी दिली। आतापर्यंतच्या इतिहासात, देशाच्या इतिहासात जर पाहिलं गेलं की एखाद्या राज्याने एवढी मोठी कर्जमाफी देण्याची ही पहिलीच घटना देवाभाऊंच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्रात झाली। या योजनेमध्ये जवळपास 56 लाख लोकांना 40,585 कोटीचा फायदा सरसकट या शेतकऱ्यांना होणार आहे। या निमित्त आम्ही नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, सटाणा या किसान मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने शेतकरी मुंबई येथे YB चव्हाण सेंटर येथे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचा सत्कार करण्यासाठी काल 15 जुलै 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सत्काराप्रसंगी आपल्याच नाशिक जिल्ह्यातील पोपट आयलू आयरे यांना देवाभाऊंचा सत्कार करण्याचा मान मिळाला। त्याबद्दल ब्राह्मणगावाच्या वतीने व सर्व नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो। त्याचबरोबर देवाभाऊंनी जे शेतकऱ्यांवर प्रेम दाखवलं, जे इथून मागेही दाखवलं आणि इथून पुढेही दाखवत आहे, शेतकऱ्यांविषयी अनेक योजना ते महाराष्ट्रात राबवत आहेत। जवळपास दर वर्षाला 3 ते 7 HP पर्यंत ज्या इलेक्ट्रिक मोटार्स आहेत त्यांचे दरवर्षी 25,000 कोटी रुपये देवाभाऊ या शासकीय योजनेतून सर्व शेतकऱ्यांना माफ केलेला आहे। त्याचबरोबर गेल्या 20-25 वर्षापासून असो किंवा पार आजलापाजलाच्या नावाचे असो कोटेशन होते आणि त्यांच्या नावावर इलेक्ट्रिक बाकी होती। ही इलेक्ट्रिक बाकी जवळपास 48,000 कोटी रुपयांची होती। हे पण कालच्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात देवाभाऊंनी घोषणा केली की जिथून मागे जेवढं मागे 10-20 वर्षाचं जे इलेक्ट्रिक बिल थकलेलं होतं ते संपूर्णपणे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचं माफ झालेलं आहे। आणि इथून पुढे जवळपास महाराष्ट्र राज्यात दिवसा वीज देण्याचं धोरण या युती सरकारने राबवलं होतं, या देवाभाऊंनी राबवलं होतं। त्याप्रमाणे आज रोजी जवळपास 75-76% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होते। आणि या येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत देवाभाऊंनी घोषणा केली काल शेतकऱ्यांच्या मेळाव्यात की या डिसेंबर महिन्यात पूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 100% आणि 10 ते 12 तास वीज मिळेल अशी घोषणाही या देवाभाऊंनी केली। या देवाभाऊंच्या कामाचा, शेतकऱ्यांविषयी असलेला प्रामाणिकपणा, शेतकऱ्यांविषयी असलेली कामाची तळमळ ही देवाभाऊंनी काल त्यांच्या भाषणात बोलून दाखवली। असे मुख्यमंत्री आजतागायत महाराष्ट्राला लाभले नाही आणि पुन्हाही लाभणार नाही। या तमाम नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने या सर्व लाडके बहिणींच्या देवाभाऊ यांना धन्यवाद देतो, या देवाभाऊंचा आभार मानतो आणि जास्तीत जास्त योजना या भाजपच्या सरकारच्या काळात अजूनही देवाभाऊ आपल्याला देतील अशी ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय जवान, जय किसान।